कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव या सांगता समारंभाच्या उद्घाटक ॲडव्होकेट इंद्राजय सिंग, या उद्घाटक सत्राच्या अध्यक्षा कॉम्रेड नजूबाई गावित, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, आमचे सहकारी मित्र राजा कांदळकर, या ठिकाणी नुकताच मला सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी स्थापन झाली त्याचे सिद्धांत जगदे आणि मंचावरील सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, वर्ग जाती स्त्री राष्ट्रांत्याच्या करिता मार्क्सवाद फुले आंबेडकरवादाचं तत्वज्ञान कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्या हाती दिलं आणि बहुजन कष्टकऱ्यांचं, शेतकरी कामगारांचे लढे लढत असताना आपल्याकडे विचारधारेचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि त्या दिशेने आपली मार्गक्रमणा असली पाहिजे. अशा तऱ्हेचं एकीकडे ते केवळ तत्वज्ञानी एवढंच नाही तर अगदी जमिनीवर आदिवासींचे लढे त्यांनी लढले. म्हणजे एका अर्थाने त्याला आपण करता विचारवंत असं म्हणतो, असं काम कॉम्रेड शरद पाटलांचं होतं. अनेक लोक शरद पाटलांबद्दल सांगताना शरद पाटलांनी कम्युनिस्टांवर कशा पद्धतीने टीका केली अशी मांडणी करतात. परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे अनेक कोट या ठिकाणी लावलेले आहेत त्यांच्याकडे नजर फिरवली तर शरद पाटलांना वर्ग जाती स्त्री राष्ट्रांत्याची जी अपेक्षा आहे ती फक्त डाव्या लोकांकडूनच आहे असं त्यांच्या सगळ्यात बरोबर दिसतं. तर या ठिकाणी अनेकांनी जी मांडणी केली त्या मांडणीचा सार असा होता की टीका जी आहे ती आत्मीयतेने झालेली टीका जी आहे ती काही अपेक्षित न झालेली टीका आहे. आज शरद पाटलांनी जे तत्वज्ञान आणि त्या अनुषंगाने करावयाची कृती आपल्या समोर ठेवली, हा इतिहास लक्षात घेत असताना आपल्याला आजचं जे वर्तमान आहे त्याच्याकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. आज आपण पाहतो आहोत की प्रश्नाचे संदर्भ बदललेले आहेत, प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे आणि पूर्वी कधी नव्हता अशा पद्धतीचा धोका आज आपल्या समोर आहे. एक साधी गोष्ट पहा, आज राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे आणि त्याची प्रतिमा एका वेगळ्या तऱ्हेनं रंगवण्यासाठी जवळजवळ 400-500 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. ते म्हणजे जसे काही ओबीसी बहुजनांचे मराठ्यांचे नेते आहेत अशा तऱ्हेची एक प्रतिमा तयार करण्यासाठी एक 400-500 कोटी रुपयांचा खर्च होतो आणि ती जाहिरात कोण देतात? सगळ्या माध्यमात ती जाहिरात असते. ती जाहिरात कोणी दिली माहित नाही, त्या जाहिरातीचा प्रकाशक नाही. अशा तऱ्हेनं एक नवी प्रतिमा तयार करण्याचं काम
एकीकडे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचं काम, हिंदू आणि मुसलमानांमध्ये संघर्ष करण्याचं काम, आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत की खऱ्या अर्थानं जे बहुजन कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, आज जे शरद पाटलांनी वर्ग जाती आणि स्त्री दास्य जे आहे ते वास्तव आहे, हे जे सांगितलं ते जे प्रश्न आहेत, अशा सर्व प्रश्नांना बगल देऊ एक तऱ्हेचे जे प्रश्नच नाहीत असे प्रश्न जे आहेत ते उभे करायचे, आणि हा जो मूलभूत लढा आहे त्या लढ्यापासून जनतेला दुर्लक्ष करायला लावायचं अशी परिस्थिती आहे. अशा वेळी हे पूर्ण वर्षभर पूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यात हे जन्मशताब्दीचे कार्यक्रम या समितीने घेतले. मुंबईमध्ये त्याचा आजचा हा सांगता कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी घेतला, आणि मुख्यत्वे या सभागृहात निम्म्यापेक्षा अधिक लोक हे तरुण लोक आहेत, आणि ही खऱ्या अर्थानं आज बघायला गेलं तर ही फार आश्वासक अशी गोष्ट आहे की या सभागृहात निम्म्याहून अधिक लोक जे आहेत ते काळ्या केसवाले लोक आहेत. आणि आज हे मी सांगण्याची गोष्ट यासाठी आहे की बरेच लोक असे म्हणतात की शरद पाटील जे आहेत जुने 100 वर्षापूर्वी जन्मलेला माणूस, त्यांनी जे काही तत्वज्ञान सांगितलं तेही जुनं झालं. नवीन लोक कुठे आहेत, डाव्या पक्षांकडे नवीन लोक कुठे आहेत, तर मला सांगायचं आहे की या सभागृहात जे आहेत सर्व जे आहेत नवीन लोक आहेत, आणि हे नवीन लोक जे आहेत ते काही गर्दी जमवली आणि राजू कोटेंनी सांगितलं चला माझ्याबरोबर 10 लोक, त्यामुळे 10 लोक आले. मला वाटतं असा इथे एकही माणूस नाही. तो समजून आलेला या ठिकाणचा जो कार्यकर्ता आहे, तो सर्व जे कार्यकर्ते आहेत ते समजून आलेले आहेत, विचार समजून आलेले आहेत, आणि काहीतरी घडवायचे म्हणून आलेले आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं या कार्यक्रमाचं महत्व या ठिकाणी अधिक जास्त आहे. आणि हे जे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत, शरद पाटलांच्या विचारांचं हत्यार त्यांच्या हातामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे. ते पुढच्या काळामध्ये कॉम्रेड शरद पाटलांना अभिप्रेत जो समाज आहे तो समाज घडवण्याचं काम नक्की करतील, त्या दृष्टीने मार्गदर्शन करतील. आणि या सगळ्या कामामध्ये मी आजपर्यंत आमचा पक्ष हा या चळवळीबरोबर राहिला, यापुढेही राहील असं आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो.